विधानसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षासोबत एक धक्कादायक प्रकार समोर आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सचिन कुर्मी यांच्यावर रात्री अज्ञाताने हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. या हल्ल्यामध्ये तालुका अध्यक्ष कुर्मी यांचं निधन झालं आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सचिन कुर्मी भायखळा तालुका अध्यक्ष होते. रात्री हल्ला झाल्यानंतर तत्काळ कुर्मी यांना जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णालयात पोहोचेपर्यंत उशीर झाला होता. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष समीर भुजबळ कुर्मी यांच्या कुटुंबांची भेट घेणार आहेत. अजित पवार गटातील भायखळा तालुका अध्यक्षांवर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेले सचिन कुर्मी यांचं निधन झालं. भायखळा परिसरातील माडा कॉलनीच्या मागे धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला झाला. पोलिसांची पथक सध्या घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात येत आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे भायखळा येथील तालुका अध्यक्ष सचिन कुर्मी यांच्यावर काल रात्री 12:30च्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये कुर्मी यांचं निधन झाल्याची माहिती उघडकीस आली. माडा कॉलनी परिसरात त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.